आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण कोणत्या भाज्या खातो, त्यासोबतच त्या कशा प्रकारे आणि कोणत्या वेळेत खातो, ह्याला आयुर्वेदात आणि आधुनिक पोषणशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे. योग्य पद्धतीने घेतलेला आहार शरीरासाठी औषधासारखा काम करतो, तर चुकीच्या पद्धतीने किंवा अयोग्य वेळी केलेले सेवन पचनाच्या समस्या निर्माण करू शकते. आपल्या सर्वांच्या ताटात नियमित दिसणारी एक अत्यंत पौष्टिक भाजी म्हणजे भेंडी. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रक्तातील साखर म्हणजे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनसंस्था उत्तम राखण्यासाठी भेंडी अतिशय उपयुक्त मानली जाते. परंतु हीच भेंडी खाताना किंवा तिच्यासोबत इतर अन्नपदार्थ घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण भेंडी आणि इतर काही खाद्यपदार्थांच्या सेवनाबाबत आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स काय सांगतं ते अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे अजिबात नाही, तर आहाराविषयक योग्य आणि शास्त्रीय माहिती देऊन जागरूक करणे हा आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आरोग्य बिट्सला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे भेंडी आणि दूध किंवा दही यांचे एकत्र सेवन. आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रत्येक अन्नपदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म असतात आणि ते लक्षात घेऊन आहार घेतल्यास पचन अधिक सुरळीत राहते. दूध आणि दही हे गुणाने शीत म्हणजेच थंड, तसेच तुलनेने पचायला जड मानले जातात. तर भेंडी ही तिच्या चिकट स्वरूपामुळे काही व्यक्तींना पचायला वेळ लागू शकतो. त्यामुळे भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर लगेच भरपूर दूध पिणे किंवा मोठ्या प्रमाणात दही खाणे, विशेषतः ज्यांची पचनशक्ती आधीच कमजोर आहे, अशा लोकांसाठी काही वेळा त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी जठराग्नीवर अतिरिक्त ताण येऊन अन्नाचे पचन मंदावते आणि पोट जड होणे, गॅस तयार होणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की भेंडी आणि दूध किंवा दही हे सर्वांसाठी हानिकारक आहे, परंतु काही संवेदनशील व्यक्तींमध्ये हे संयोजन सहज पचत नाही. जसे काही लोकांना तुपकट किंवा मसालेदार अन्न सहज पचते, तर काहींना त्याच अन्नामुळे त्रास देखील होतो. मित्रांनो, त्याचप्रमाणे प्रत्येकाची पचन क्षमताही वेगळी असते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर ह्या संयोजनाबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाही की भेंडी आणि दूध किंवा दही एकत्र खाल्ल्याने ते शरीरासाठी हानिकारक ठरते. मात्र भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सोल्युबल फायबर आणि चिकट म्युसिलेज असते, जे पचन मार्गामध्ये पाणी शोषून घेऊन अन्नाचा प्रवास काही प्रमाणात मंद करू शकते. दुसरीकडे दूध आणि दह्यामधील प्रथिने व चरबी यांच्या पचनासाठी शरीराला स्वतंत्र प्रक्रिया करावी लागते. त्यामुळेच ज्यांना IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, वारंवार अपचन, पोट फुगणे किंवा संवेदनशील पचन संस्थेचा त्रास असतो, त्यांच्यामध्ये हे दोन्ही पदार्थ एकाच वेळी मोठ्या प्रमाणात घेतल्याने जडपणा किंवा गॅसची समस्या जाणवू शकते. विशेषतः लहान मुलांमध्ये किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये भेंडीचे जेवण झाल्यानंतर लगेच मोठा ग्लास दूध दिल्यास काही वेळा पोट फुगल्याची किंवा अन्न नीट न पचल्याची तक्रार दिसून येऊ शकते. पण मित्रांनो, ही समस्या प्रत्येकामध्ये होईलच असे नाही. ती मुख्यतः व्यक्तीच्या पचन क्षमतेवर आणि एकूण आहाराच्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणूनच सर्वात योग्य आणि संतुलित उपाय म्हणजे आपल्या शरीराची प्रतिक्रिया ओळखून आहाराचे नियोजन करणे. जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी, गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर भेंडीच्या जेवणासोबत दही किंवा ताक घेणे टाळणे आणि दूध पिण्यासाठी किमान 1 ते 2 तासांचे अंतर ठेवणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे दोन्ही पदार्थांना स्वतंत्रपणे पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि पचन संस्थेवरील ताण कमी होण्यास मदत मिळते. परंतु जर तुम्ही निरोगी असाल, तुमची पचनशक्ती चांगली असेल आणि भेंडीसोबत दही किंवा दूध घेतल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर केवळ ह्या संयोजनामुळे ते आरोग्यासाठी घातक आहे असे म्हणण्यास सध्या वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे भीती बाळगण्याऐवजी स्वतःच्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेणे, प्रमाणात खाणे आणि संतुलित आहार पाळणे हेच अधिक महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही पदार्थांमधील पोषक घटकांचा लाभ शरीराला कोणत्याही अनावश्यक त्रासाविना मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी आणि कच्चा मुळा एकत्र खाणे. हिवाळ्यात किंवा सॅलड म्हणून अनेक जण जेवणासोबत कच्चा मुळा खातात. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मुळा हा तिखट आणि उष्ण गुणधर्माचा असतो, तर भेंडी शीतल आणि कफवर्धक असते. दोन पूर्णपणे विरोधी गुणधर्माचे पदार्थ एकत्र आल्यास शरीरातील दोषांचे संतुलन बिघडू शकते, ज्याचा थेट परिणाम पचन प्रक्रियेवर होतो. जेव्हा तुम्ही भेंडीच्या भाजीसोबत कच्चा मुळा सॅलड म्हणून भरपूर प्रमाणात खाता, तेव्हा पचन मंदावून पोटामध्ये तीव्र गॅस तयार होणे, आंबट ढेकरा येणे किंवा छातीत जळजळ होणे असा त्रास होऊ शकतो.
मॉडर्न सायन्सनुसार मुळ्यामध्ये असणारे नैसर्गिक सल्फर कंपाऊंड्स पचताना गॅस तयार करतात. ज्यांना आधीपासूनच पोटाचे विकार आहे त्यांना हे कॉम्बिनेशन सहन होत नाही आणि अपचनामुळे त्वचेवर सौम्य ॲलर्जी किंवा खाज येण्यासारखे अप्रत्यक्ष त्रास जाणवू शकतात. म्हणूनच भेंडीची भाजी खात असताना ताटात कच्चा मुळा सॅलड म्हणून ठेवणे टाळलेलेच बरे. जर तुम्हाला मुळा खायचा असेल तर तो दुसऱ्या जेवणामध्ये किंवा फक्त सॅलडच्या वेळी वेगळा खाणे अधिक हितकारक ठरते. तिसरा मुद्दा म्हणजे भेंडी आणि कारले यांचे एकत्र सेवन. भेंडी आणि कारले ह्या दोन्ही भाज्या पोषण मूल्यांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी या दोन्ही भाज्यांचा संतुलित आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही आयुर्वेदिक मतांनुसार ह्या दोन्ही भाज्या एकाच वेळी किंवा एकापाठोपाठ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास काही व्यक्तींमध्ये पचनाचा त्रास जाणवू शकतो. कारले हे चवीला कडू असून आयुर्वेदामध्ये त्याचे शीत गुणधर्म सांगितले जातात, तर भेंडी ही तुलनेने शीत आणि भरपूर विद्रव्य तंतू म्हणजेच सोल्युबल फायबर असलेली भाजी आहे. त्यामुळे ज्यांची पचनशक्ती आधीच कमी आहे किंवा ज्यांना वारंवार गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींना हे संयोजन जड वाटू शकतं. अर्थातच हा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये होईलच असं नाही. तो व्यक्तीच्या पचन क्षमतेवर, खाल्लेल्या प्रमाणावर आणि एकूणच आहारावर अवलंबून असतो. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर भेंडी आणि कारले एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र ह्या दोन्ही भाज्यांमध्ये आहारातील तंतू म्हणजेच डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात. फायबर हे पचन संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त असले तरी एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास काही लोकांमध्ये पोट फुगणे, गॅस होणे किंवा मग पोटात अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः ज्यांना IBS, संवेदनशील पचन संस्था किंवा मग दीर्घकाळापासून अपचनाचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ही शक्यता अधिक असू शकते. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणातील फायबरचे पचन आणि आतड्यांमधून त्याचा प्रवास होण्यासाठी शरीराला अधिक वेळ आणि पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे काही व्यक्तींना जेवणानंतर जडपणा किंवा पोट भरल्यासारखे वाटू शकते. मात्र निरोगी व्यक्तींमध्ये योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून ह्या दोन्ही भाज्या खाल्ल्याने सहसा कोणतीही समस्या उद्भवत नाही. म्हणूनच सर्वात योग्य उपाय म्हणजे आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार ह्या भाज्यांचे सेवन करणे. जर तुम्हाला भेंडी आणि कारले दोन्ही आवडत असतील तर त्या पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल किंवा ह्या दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्यानंतर वारंवार गॅस, पोट फुगणे किंवा मग तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर त्या वेगवेगळ्या वेळी खाणे अधिक सोयीचे ठरू शकते. उदाहरणार्थ एक भाजी दुपारच्या जेवणात आणि दुसरी रात्रीच्या जेवणात घेणे किंवा वेगवेगळ्या दिवशी त्यांचा समावेश करणे हा एक व्यावहारिक पर्याय आहे. अशा प्रकारे पचन संस्थेला प्रत्येक भाजी स्वतंत्रपणे पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अस्वस्थतेची शक्यता कमी होते. त्यामुळे ह्या दोन्ही भाज्या एकत्र खाणे सर्वांसाठी धोकादायक आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. परंतु ज्यांना पचनासंबंधी त्रास होतो त्यांनी स्वतःच्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेऊन योग्य अंतर ठेवून त्यांचे सेवन करणे हा अधिक संतुलित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठरतो. याशिवाय भेंडी खाताना आणखी एका महत्त्वाच्या सवयीकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे जेवणानंतर लगेच चहा पिणे. अनेक लोकांना दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच गरमागरम चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय पोषणाच्या दृष्टीने फारशी चांगली मानली जात नाही. चहामध्ये टॅनिन्स नावाची संयुगे असतात जी काही खनिजांच्या, विशेषतः लोहाच्या म्हणजेच आयरनच्या शोषणात अडथळा निर्माण करू शकतात. भेंडीमध्ये लोहाबरोबरच कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन C आणि इतर अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. त्यामुळे भेंडी खाल्ल्यानंतर लगेच चहा घेतल्यास शरीराला ह्या पोषक घटकांचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. हे फक्त भेंडी पुरतेच मर्यादित नसून पालक, मेथी, चवळी, हरभऱ्याची भाजी अशा लोहयुक्त पदार्थांबाबतही हेच तत्व लागू होतं. म्हणूनच पोषण तज्ज्ञ ही शक्यतो जेवण आणि चहा यांच्यामध्ये किमान 45 मिनिटे ते तासाभराचे अंतर ठेवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक घटकांचे शोषण अधिक प्रभावीपणे करता येईल. मित्रांनो, भेंडी खाण्याची योग्य पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. बाजारातून आणलेली भेंडी प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे कोरडी करून मगच चिरावी. ओलसर भेंडी चिरल्याने ती अधिक चिकट होते आणि शिजवताना देखील तिचा पोत बदलू शकतो. शक्यतो भेंडी कमी तेलात, मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच मसाल्यांमध्ये शिजवावी. त्यामध्ये जिरे, ओवा किंवा चिमूटभर हिंग घातल्यास चवीबरोबरच पचनालाही मदत मिळू शकते. मात्र यामुळे गॅस पूर्णपणे टळतो असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण अनेकांना ह्या मसाल्यांमुळे पचन अधिक आरामदायक वाटते.
भेंडी तळण्याऐवजी किंवा खूप जास्त मसाले वापरण्याऐवजी साध्या पद्धतीने शिजवून खाल्ल्यास तिच्यातील फायबर, फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांचा अधिक चांगला लाभ मिळू शकतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा संतुलित प्रमाणात भेंडीचा आहारात समावेश करणे हे बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी एक चांगली सवय ठरू शकते. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही भाजी स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. तिचे फायदे आपण ती कशी, किती आणि कोणत्या पद्धतीने खातो यावर अवलंबून असतात. निसर्गाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे पोषक घटक आणि आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवण्यापेक्षा संतुलित आहार, योग्य प्रमाण आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहाराची निवड करणे अधिक महत्त्वाचे आहे. भेंडीसारखी साधी भाजी ही योग्य पद्धतीने खाल्ल्यास पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य, रक्तातील साखरेचे संतुलन आणि एकूण पोषण यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे कोणताही पदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी त्याचे योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पाककृती ह्याकडे लक्ष द्या. अशा छोट्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्यास दीर्घकाळ निरोगी राहणे अधिक सोपे होते आणि शरीरालाही प्रत्येक अन्नपदार्थाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला भेंडीच्या सेवनाबद्दल अत्यंत महत्त्वाची आणि शास्त्रीय माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या माहितीचा फायदा मिळेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आरोग्याशी संबंधित अशाच विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या आरोग्य बिट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.